श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 11.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड अँसर द क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला हा ग्राफ एक दिलेला आहे, हा ऑब्झर्व करायचा आहे आणि इथं क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे काही अँसर्स लिहायचे. फर्स्ट आपण हा ग्राफ आहे हा ऑब्झर्व करूया. ओके, तुम्ही इथं बघितलं तर एक्स ॲक्सिसवरती काही वुमेनची नावं दिलेली आहेत, राईट. आणि वाय ॲक्सिसवरती काही सेविंग्स दिलेले आहे, त्यांनी म्हणजे किती सेविंग्स केलेलं आहे ते दिलेलं आहे. ओके, इथं तुम्ही बघा आता ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज. म्हणजे इथून इथंपर्यंतचं अंतर आहे ते किती आहे, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज आहे, राईट. म्हणजे इथून इथंपर्यंत 200 असं काही वाढत जाणार आहे. ओके, आणि एक्स ॲक्सिसवरती वुमेनची नावं दिलेली आहेत, राईट. सविता, सरोज, वर्षा, मेघा अँड वैशाली. आणि सेविंग इन एप्रिल म्हणजे हे कलरचा पार्ट आहे ते सेविंग इन एप्रिल आहे, राईट. आणि हा जो पार्ट व्हाईट पार्ट दिसतोय हा सेविंग इन मार्च आहे. आता हे ऑब्झर्व केल्यानंतर आपण ह्या क्वेश्चनचे आन्सर काय आहेत ते बघूया. आता फर्स्ट क्वेश्चन बघा. स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. म्हणजे हा कोणत्या टाईपचा ग्राफ आहे, तर हा तुम्ही बघितलं तर एका बारमध्ये 2 असे पार्ट पाडलेत, राईट. म्हणजे हा सब डिवायडेड पार्ट आहे, 2 ह्याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, तर सब डिवायडेड बार ग्राफ. ओके, सब डिवायडेड. मी आता इथं वरतीच लिहिते बघा, तुम्ही व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये लिहा, नोटबुकमध्ये. सब डिवायडेड बार ग्राफ. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघा. हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. आता वैशालीचं सेविंग आपल्याला सांगायचं आहे आणि मंथ ऑफ एप्रिलमधील, मंथ ऑफ एप्रिल म्हणजे कलरचा जो पार्ट आहे ते, राईट. वैशालीचं सेविंग्स म्हणजे इथं किती येणार आहे, तर 600 रुपीज येणार आहे, राईट. म्हणजे किती, 600 रुपीज. ओके, आता हाऊ मच इज द टोटल ऑफ सेविंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. सरोजचं सेविंग म्हणजे इथं आलं सरोजचं, राईट. आणि टोटल लिहायचे आहे मार्च आणि एप्रिलचे. ओके, म्हणजे फुल हे सगळं येणार, राईट. एप्रिल आणि मार्चचं म्हणजे किती आलेलं आहे, तर 800. मार्चचं आहे 400 आणि एप्रिलचं आहे 400, प्लस केलं की 800. इथं काय आलेलं आहे, 800 रुपीज. ओके, आता नेक्स्ट बघा. हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग ऑफ मेघा. आता आपल्याला काय सांगायचं आहे, मेघापेक्षा किती न मोर आहे सविताचं टोटल सेविंग. ओके, फर्स्ट मेघाचं आपण बघूया. मेघाचं किती आहे, तुम्ही बघितलं तर इथं 400 येते, इथं 600 येते, बरोबर इथं मध्ये आहे, त्यामुळं मेघाचं सेविंग आहे 500, राईट. आणि सविताचं आहे 1000, राईट. त्याच्यापेक्षा मोर किती येणार आहे, तर 500 ने येणार आहे, राईट. 1000 मायनस 500 केलं की 500 येते, त्यामुळं 500 रुपीज आहे, हे मोर येणार आहे, सविताचं सेविंग आहे ते. ओके, नेक्स्ट बघूया. हुज सेविंग्स इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. आता लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी, राईट. मंथ ऑफ एप्रिलमधील, मंथ ऑफ एप्रिल म्हणजे कलरचा पार्ट, तुम्ही बघितलं तर या सगळ्यात कुणाचं हे कमी दिसते, मंथ ऑफ एप्रिलचं, राईट. म्हणजे मेघाचं कमी आहे, म्हणजे ह्याचं आन्सर काय आलेलं आहे, मेघा. ओके, आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा. द नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन स्टँडर्ड 5 to स्टँडर्ड 8 in a ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, बॉयज अँड गर्ल्स नंबर्स दिलेले आहेत. ओके, 5वी ते 8वी पर्यंतची ZP स्कूलमधील, आणि आपल्याला ह्या काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्या सहाय्याने आपल्याला सबडिवायडेड बार ग्राफ
आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे. ओके, आता बघा ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्टँडर्ड दिलेले आहे, हे बॉईज दिलेले आहेत आणि हे गर्ल्स दिलेले आहेत. फर्स्ट आपण ह्याचं काय ॲडिशन करूया, म्हणजे आपल्याला सोपं पडेल की म्हणजे ड्रॉ करायला. ओके, आता 7 + 4 म्हणजे किती झालं 11. ओके, 3 + 1 4, 4 + 1 5, राईट, म्हणजे 51 झाले. आता इथं बघा 6 + 4 10 झालं, 1 इथं आलं, 0 इथं आलं आणि 1 + 2 + 1 तर 4 होतं, 40 झालं याचं प्लस करून. आणि 7 स्टँडर्डमधील बॉईज आणि गर्ल्स प्लस करूया. 1 + 4 5 झालं, 2 + 1 3 झालेलं आहे. ओके, 35 आलेले आहेत. 8 स्टँडर्डमधील बॉईज आणि गर्ल्स 5 आलेलं आहे आणि इथं 2 + 2 4 आलेलं आहे. ओके, आता आपण हे कसं ड्रॉ करायचं ते बघूया. आता ह्यासाठी काय बार ग्राफचा यूज करावा, म्हणजे ग्राफ पेपरचा यूज करावा लागणार आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर मी एक्स ॲक्सिसवरती काय स्टँडर्ड लिहिलेलं आहे आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला काय करायचं आहे तर नंबर ऑफ स्टुडंट्स लिहायचे आहेत, राईट. म्हणजे 1 सेंटीमीटर आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 10 स्टुडंट, 10 20 30 40 50 आणि 40पर्यंत जरी लिहिलं तरी चालेल. ओके, आता आपल्याला बघूया कोणत्या स्टँडर्डपासून लिहायचं आहे. 5th 6th 7th आणि 8th. ओके, फर्स्ट आपण 5thचं लिहूया, 5th स्टँडर्डचं. 5thचं बघा आता किती दिलेलं आहे आपल्याला, तर टोटल आधी आपण हे करूया 51 आणि त्यातून आपण डिवाइड करूया. ओके, 51 काढायचं आहे, राईट. 51 आपल्याला मला वाटतं पुढंही घ्यावं लागणार आहे 60 पर्यंत. ओके, 51 म्हणजे इथंपर्यंत येणार आहे, राईट. 50 आणि नंतर वरची एक लाईन 1 mm वरचं 51 पर्यंत आपल्याला काय हे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, आणि आता बघा काय दिलेलं आहे, बॉईज आहे 34. फर्स्ट आपण बॉईजचं हे करूया. 34 म्हणजे इथं आलं, राईट. इथं 35 बरोबर होणार आहे, मग बरोबर मीडियमला, आणि इथं 34 म्हणजे इथं येणार आहे, राईट. 34. ओके, आणि आता इथं आपण बघितलेलं आहे की बॉईज आपण काही त्याला कलर करायचा आहे पार्टला, म्हणजे मी आता काय इथं अशा लाईन ओढून घेते. ओके, हे काय बॉईज झालेले आहेत. आणि गर्ल्स म्हणजे किती आहे तर 17. आता तुम्ही बघितलं तर ऑलरेडी आपण टोटल काढून हे केलं होतं, त्यामुळे राहिलेले जे पार्ट आहे तो 17 येणार आहे, राईट. तुम्ही तरी बघू शकता आता हे किती 10 आलेलं आहे, 11 आलेले आहे आणि राहिलेले पार्ट म्हणजे 6 म्हणजे झालं 17 झालेलं आहे, त्यामुळे हे काय गर्ल्स आलेले आहेत. आता नेक्स्ट आपण 6 स्टँडर्डचं बघूया. 6 स्टँडर्डचं किती आहे टोटल बघूया आधी. 40 आहे. ओके, म्हणजे आधी 40 करायचं आहे. 40 पर्यंत म्हणजे बरोबर इथंपर्यंत येत आहे. ड्रॉ करून घेऊया आपण फर्स्ट. ठीक आहे, ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि बॉईज बघूया आता आपण. बॉईज किती आहेत तर 26. ओके, 26, राईट. 26 म्हणजे किती आलेलं आहे 25 इथं येते, राईट. 26 म्हणजे अजून एक वरती एक लाईन म्हणजे इथं 26 आलेलं आहे. आपण हे काय आता जॉईन करून घेऊया. ओके, 26 झालेलं आहे. आणि ह्याला काय आता आपण असं लाईन ओढून घेऊया. ओके, हे काय बॉईज आहेत आणि राहिलेला पार्ट आहे तो गर्ल्स असणार आहे, राईट. म्हणजे किती 40. ओके, आता नेक्स्ट बघूया 7th स्टँडर्डमधील 7th.
7th स्टँडर्डमधील आता बघा टोटल किती आपण केलेलं आहे तर 35. ओके 35. बघा आता 35 कुठंपर्यंत येते आता ते फर्स्ट बघूया आपण. इथं 30 येते 35 म्हणजे बरोबर 1340च्या मध्ये म्हणजे इथं आलेलं आहे राईट. आणि आता आपण हे काय करूया ड्रॉ करून घेऊया. ओके आता आपण हे काय असं ड्रॉ करून घेऊया 35. आणि बॉईज किती आहेत यामधील 7th स्टँडर्डमधील तर 21 म्हणजे बघा आता कुठं येतं आहे 20 इथं आलं आहे म्हणजे 21 वरती एक लाईन म्हणजे इथं आलं. ओके आणि आता आपण काय हे जॉईन करूया. आणि हा जो पार्ट आहे ते आपण अशा लाईन ओढून घेऊया. ओके आणि तुम्ही हे काय स्केलच्या सहाय्याने करू शकता. ओके आणि राहिलेले गर्ल्सचा पार्ट किती आहे तर 7th स्टँडर्डमधील 21 आपण आधी टोटल केलं होतं त्यामुळं हे राहिलेला पार्ट नक्कीच 21 येणार आहे राईट. आणि आता 8th स्टँडर्डमधील बघूया. 8th स्टँडर्डमध्ये बघा आता टोटल आहे 45 राईट. टोटल 45 होत आहे म्हणजे 45 म्हणजे बघा आता कुठंपर्यंत येतं इथं 45 बरोबर इथं 40 आणि 50च्या मध्ये म्हणजे इथंपर्यंत आलेलं आहे 45 राईट. आता आपण काय हे जॉईन करून घेऊया. ओके आता बघा बॉयजचे किती आहेत 8th स्टँडर्डमधील तर किती 25 म्हणजे आता कुठंपर्यंत येते बघा आता 25 म्हणजे इथंपर्यंत आलं 20 आणि 30च्या मध्ये. ओके राईट आणि आपल्याला हे काय जॉईन करून घेऊयात आपण. आणि आता ही बॉयजचा पार्ट आहे ते काय लाईन म्हणजे शेडेड पार्ट करून घेऊया. ओके ओके तर अशा पद्धतीनं आपल्याला काय म्हणजे कोणताही सबडिवायडेड जर दिला बार ग्राफ तर आपल्याला फर्स्ट काय ह्याची टोटल करायची. ओके आणि जे फर्स्ट दिलेला आहे ते शेडेड पार्ट करायचा आणि जो राहिलेला पार्ट आहे तो मग बरोबर नंबर्स ते येतातच. ओके स्टुडंट्स तर अशा पद्धतीनं आपण काय बार ग्राफ लिहायचा असतो. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. इन द फॉलोइंग टेबल number of trees planted in the year 2016 and 2017 in the 4 town is given. Show the data with the help of subdivided bar graph. म्हणजे आपल्याला काय दिलेले आहे नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड केलेले आहेत 2016 आणि 17 मध्ये. ओके टाउनमध्ये तर त्याचा आपल्याला काय डाटा दिलेला आहे. आता ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला काय सबडिवायडेड बार ग्राफ म्हणजे ड्रॉ करायचं आहे. ओके आता तुम्ही बघितलं तर आपण फर्स्टमध्ये जशी टोटल केली तशी फर्स्ट काय टोटल करूया ह्याची. ओके कर्जतचं कोणतं टाउन आहे हे कर्जतचं आता 2016चं आहे 150 2017चं आहे 200. आता ह्या टोटल ट्रीज बघा किती झाला 0 5 2 + 1 3 350. आता वडगावच्या ट्रीजची टोटल बघा 250 + 300 म्हणजेच किती झालं 550. ओके आता शिवापूरची 200 + 250 म्हणजे किती झालं 450 ट्रीज झाल्या. ओके आता खंडाळाची 100 + 150 म्हणजे किती झालं 250. ओके आता आपण ह्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने काय आपण आता म्हणजे ग्राफ ड्रॉ करूया. ओके फर्स्ट आता बघा मी काय केलेलं आहे इथं एक्स ॲक्सिसवरती काय टाउन आपल्याला घ्यायचे आहेत आणि वाय ॲक्सिसवरती काय घ्यायचे आहेत नंबर ऑफ ट्रीज राईट. आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय 100 ट्रीज.
100 ट्रीज हे केलेले आहेत, म्हणजे 100, 200, 300. ओके. आणि 2016ला आपण काय शेडेड पार्ट करूया आणि 2017ला काय अनशेडेड करूया. ओके. फर्स्ट आता बघूया आता किती आहे टोटल ट्रीज, तर 350. ओके. आता बघा 350 कुठं येते इथं, तर इथं येते. ओके. 350 आपण इथे ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. फर्स्ट 2016 मध्ये किती ट्रीज प्लांट केल्या होत्या, तर 150. ओके. 150 म्हणजेच काय आता इथं 150 म्हणजे कुठं येणार आहे, बरोबर 100 आणि 200च्या मध्ये, म्हणजे इथं. राईट. आणि 2016 आपण ह्याला काय आता शेडेड करूया. ठीक आहे. आणि हे आता कोणतं टाउन आहे, हे तुम्ही बघितलं तर कोणतं, कर्जत. राईट, कर्जत. आता नेक्स्ट बघूया, नेक्स्ट कोणता आहे, तर वडगाव. ओके. वडगाव. आता त्यामध्ये टोटल बघूया किती आहेत, तर 550. ओके. 550 म्हणजे बघा आता कुठं येत आहे, तर बरोबर 500 आणि 600च्या मध्ये, म्हणजे इथं आलेलं आहे. राईट. आता आपण हे ड्रॉ करूया. आणि आता 2016चं बघूया किती आहे वडगावचं, तर 250. ओके. 250 म्हणजे बघा आता 200 आणि 300च्या मध्ये येते. ओके. हे आपण काय हे करूया. आणि हा काय आहे, शेडेड पार्ट आहे, म्हणजे 2016 इयर्समध्ये प्लॅन ट्री केलेले आहेत. ओके. आणि हा अनशेडेड पार्ट आहे तो 2016 मधले आहेत, 17 मधले आहेत. ओके. आता नेक्स्ट बघा कोणतं टाउन आहे, तर शिवापूर. ओके. शिवापूर. आता शिवापूर म्हणजे इथं येणार आहे. राईट. शिवापूर. आता शिवापूरचं टोटल बघूया ट्रीज आधी किती प्लॅन्ट केलेली आहेत, तर 450. ओके. 450 म्हणजे बघा आधी फर्स्ट कुठं येते, तर इथं येते. राईट. बरोबर कुठं आलं, 450, 400 आणि 500च्या मध्ये, म्हणजे बरोबर इथं आलेलं आहे. सॉरी, ह्याला नाही, तर पुढच्या लाईनला करायचं आहे, त्यामुळे बरोबर इथं आलेलं आहे. ओके. आणि आता हे काय आपण ड्रॉ करूया. आता बघा 2016चं किती आहे, तर 2016चं 200. ओके. 200 म्हणजे बरोबर 200 इथंपर्यंत येते. ओके. इथंपर्यंत येते. आणि त्याला आता आपण काय शेडेड पार्ट करूया. आणि राहिलेला 2017चा किती, 250. ओके. तो 250 आहे, तो काय आपल्याला म्हणजे काउंट करण्याची काही गरज नाही, तो बरोबर ॲटोमॅटिकली तेवढा येणारच आहे. ओके. शिवापूर झालं. नेक्स्ट आता कोणतं टाउन आहे बघा, खंडाळा. ओके. खंडाळा. आता इथून इथंपर्यंत घेऊया आता. आणि किती 2016चं टोटल आधी आपल्याला बघायचं आहे. राईट. टोटल किती आहे, तर 250. ओके. 250 बघा आता कुठं येते 250, बरोबर 200 आणि 300च्या मध्ये, म्हणजे बरोबर इथं आलेलं आहे. राईट. ओके. फर्स्ट आता आपण काय हे ड्रॉ करूया. ठीक आहे. आणि आता बघा 2016चं किती आहे, तर 100.
ओके 100 बरोबर म्हणजे इथं आलं 100 आणि हा काय आहे शेडेड पार्ट आहे आणि अनशेडेड किती आहे तर 150 बरोबर 150 आलेलं आहे 100 हे आलेलं आहे आणि हे किती 50 आलेलं आहे राईट आणि हे काय आहे खंडाळा टाउनचं ओके स्टुडंट्स असं आपण काय एक्स ॲक्सिसवरती टाउन घेतलेले आहे वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ ट्रीज घेतलेले आहेत आणि काय हे इथं काय असे टाउन घेतलेले आहेत राईट आता फोर्थ क्वेश्चन बघा इन द फॉलोइंग टेबल डाटा ऑफ द ट्रान्सपोर्ट मीन्स यूज्ड बाय स्टुडंट्स इन ए स्टँडर्ड फॉर कम्युनिकेशन बिटवीन होम अँड स्कूल इज गिवन ड्रॉ ए सबडिवायडेड बार डायग्रॅम टू शो द डाटा म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर 8th स्टँडर्डच्या मुलांनी कम्युनिकेशनसाठी होम टू स्कूल या म्हणजे कम्युनिकेशनसाठी काय म्हणजे ट्रान्सपोर्टचा यूज केलेला आहे ओके आणि किती मुलांनी केलेला आहे आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन काय आहेत ते आपल्याला काय इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे राईट त्याच्या आधारे आपल्याला काय सबडिवायडेड बार ग्राफ ड्रॉ करायचं आहे ओके आता तुम्ही बघितलं तर हे टाउन म्हणजे हे पैठण येवला आणि शहापूर हे आहेत आणि मीन ऑफ कम्युनिकेशन काय आहे तर सायकल बस अँड ॲटो ऑन फूट ओके आणि आता बघा हे पैठण ह्याचं म्हणजे प्लेसचं हे दिलेले आहेत सायकलनं किती केलं बस अँड ॲटोनं आणि ऑन फूटनं ओके कम्युनिकेशन कसं केलेलं आहे ते आपण फर्स्ट ह्या सगळ्यांची काय टोटल करूया ओके आता आपल्याला सबडिवायडेड बार ग्राफ आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे त्यामुळे याची टोटल करावी लागणार आहे फर्स्ट बघा आता ह्याचं 0 0 0 0 झालं 5 5 10 झालं 1 कॅरी ओव्हर आलेलं आहे ओके 7 + 2 9 9 + 1 10 आणि किती 3 + 1 4 4 + 1 5 म्हणजे इथं झालेलं आहे 5000 ओके टोटल पैठण प्लेसपर्यंत किती झालेले आहेत 5000 स्टुडंट आहेत एवढे नंबरचे राईट आता येवलाचे बघूया आता आपण किती होतंय बघा 0 0 0 0 झालं ओके 0 झालं 5 5 10 1 कॅरी ओव्हर 1 2 3 म्हणजेच ह्याचे किती 3000 झालेले आहेत आता ह्याचे आपण बघूया शहापूरचे 0 झालेले आहे तिथं 5 5 5 10 10 + 2 12 ओके 1 and 1 2 राईट म्हणजे 2250 स्टुडंट्स झालेले आहेत शहापूरचे आता बघूया आता आपण ह्याचं कसं म्हणजे सबडिवायडेड बार ग्राफ करायचा तो आता तुम्ही बघितलं तर मी इथं काय एक्स ॲक्सिसवरती काय टाउन घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती काय नंबर ऑफ स्टुडंट्स घेतलेले आहेत राईट आणि इथं बघा आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट्स घेतलेले आहेत म्हणजे इथं 500 होणार इथं 1000 होणार 500 500 असं काही इथं वाढत जाणार आहेत ओके आणि हे आपल्याला काही इथं साईडला लिहून घ्यायचं आहे वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट्स घेतलेले आहेत ओके आता आपल्याला 3 ह्याचं कम्युनिकेशन दिलेलं आहे सायकलच्या सहाय्याने जाणारे बस ॲटोच्या आणि ऑन फूटच्या ओके त्यामुळं आपल्याला एक आहे तो मी काय केलेला आहे फुल शेडेड केलेला आहे एक लाईननं केलेला आहे बस आणि ॲटोचा आणि एक ब्लँक केलेला आहे ओके आता फर्स्ट आता बघूया कोणत्या ह्याचा आहे पैठण या प्लेसचं ओके पैठण या प्लेसचं आपल्याला टोटल बघावं लागणार आहे टोटल किती आहे तर 5000 ओके बघा आता 5000 म्हणजे कुठून कुठंपर्यंत होणार आहे 5000 म्हणजे पूर्ण टोटल होणार आहे राईट फुल टोटल म्हणजे मी 5000 पर्यंतच घेतलेलं आहे त्यामुळं तर ओके आता त्यामधील सायकल फर्स्ट सायकलचं बघूया 3250 म्हणजे इथंपर्यंत झालेलं आहे राईट
3000 आणि 3500च्या मध्ये बरोबर, म्हणजे इथपर्यंत झालेलं आहे. राईट. ओके. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, तर आपण बघितलं सायकल ते हे काय केलेलं आहे आपण, फुल आपल्याला काय शेडेड पार्ट करावं लागणार आहे हा. ओके, हा शेडेड पार्ट करायचा आहे असा. ओके, असा हा काय शेडेड पार्ट करायचा आहे. नंतर बस अँड ॲटो, त्याचं किती आहे बस अँड ॲटोचं 750. आता 750 म्हणजे बघा आता इथून इथपर्यंतचे झालं 250 राईट, आणि इथून इथपर्यंतचे 500 राईट, म्हणजे फुल टोटल इथपर्यंत आपलं येणार आहे. राईट, आणि आपण त्याला काही लाईन हे केलेले आहेत. आता आपल्याला हे काय अशा लाईन द्यायच्या आहेत. आणि नंतर ऑन फूटनं म्हणजे 1000. आता राहिलेला हा पार्ट असणार आहे बघा, 1000 आलेलाच आहे, आणि हे काय ऑन फूटचं आहे. ओके, आणि हे पैठण प्लेसचं नाव लिहायचं आहे इथं खाली, पैठण. ओके, नेक्स्ट आता बघा कोणतं, येवलाचं टोटल किती आहे तर 3000. ओके, 3000 म्हणजे बघा कुठंपर्यंत येते, 3000 इथंपर्यंत येते राईट. आता हे काय आपण ड्रॉ करूया. फर्स्ट आता आपण सायकलनं बघूया किती जाणारे आहेत. सायकलनं आहेत 1500. ओके, 1500 म्हणजे बरोबर इथंपर्यंत राईट, 1500. आणि आपल्याला तो काही असा शेडेड पार्ट करायचा आहे. ठीक आहे. नंतर बस अँड ॲटो यानं किती आहेत तर 500 म्हणजे बरोबर इथपर्यंत येणार आहे. इथून इथपर्यंतचं अंतर आपण किती घेतलेलं आहे 500, त्यामुळं हे एवढे येणार आहेत. आणि आपण त्याला काही लाईन ड्रॉ केलेली आहेत. ओके, आणि हा राहिलेला ऑन फूटचा किती येतोय इथं बघा, आता 1000 येतोय. आपण तिथं आलेला आहे का बघूया, तर येस. ओके, 1000 आलेलं आहे येवलाचं. आता नेक्स्ट शहापूरचं आहे. शहापूरचं किती आहे 2250. आता हे कुठं येतंय बघूया आता आपण, 2250 इथं 2000 आलं राईट. 250 म्हणजे बरोबर इथं हे होणार आहे राईट, का तर इथं 2500 आहे. 250 म्हणजे बरोबर इथं मध्ये येणार. ओके, आपण हे काय ड्रॉ करूया. आणि आता सायकलनं किती जाणारे आहेत स्टुडंट्स ते बघूया. 1250. 1250 म्हणजे कुठं येतंय बघा आता, इथं 1000 आहे, इथं 1500 आहे, म्हणजे बरोबर ह्याच्यामध्ये होणार आहे किती 1250. आणि त्याला आपण आता काय शेडेड करूया. असा हा पार्ट काय शेड करायचा आहे. ओके, आता बस अँड ॲटो हे किती स्टुडंट्स आहेत तर 500. ओके, आता 500 म्हणजे बघा आता बरोबर हे 250 झालं, आणि अजून हे 250 म्हणजे बरोबर इथंपर्यंत येणार आहे राईट, इथंपर्यंत. आणि ह्याला काय आता अशा लाईन ड्रॉ करूया. ओके, आणि ऑन फूट, आता ऑन फूट बघूया. इथं राहिलेलं बघा आता हे किती होते 250 म्हणजे 500 होते. आता ते येतंय का तर येस. ओके, तर आपण इथं आता प्लेसची नावं दिलेली नाहीत, पैठण दिलेली आहे. नेक्स्ट कोणता आहे तर येवला. ओके, येवला. आणि नंतर कोणता आहे तर शहापूर.
शहापूर. ओके स्टुडंट्स, तर अशा पद्धतीने बघा आपण एक्स ॲक्सिसवरती टाउन लिहिलेले आहेत, इथं प्लेसची नावं लिहिलेली आहेत आणि वाय ॲक्सिसवरती नंबर ऑफ स्टुडंट्स लिहिलेले आहेत. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं म्हणजे प्रॅक्टिस सेट 11.2 शिकवून फुल काय सॉल्व झाला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.